तेव्हा कुठं जीवात जीव होतो की एवढा. तेव्हा मी काय करायचं तुम्हाला खरं सांगते, ते प्रूफ दाखवून की माझ्या एक कसं असतं ना ते समोरच्याला कळतं. गाइस देखो मैंने ये भी पहना। फोटो घ्यायचा. हेलो शुभ सकार, कैसे हो तुम्हें? जय महाराष्ट्र। मैंने कल कैसे बोला था इंडिया सबसे ऊपर है, इंडिया जीतेगा, किसी को भी इंडिया नहीं हरा सकता। मम्मी ने गलत बोला था कि महाराष्ट्र सबसे ऊपर है। हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आज आहे 15 ऑगस्ट. सकाळचे वाजले आहे 7:30. अभी 15 अगस्त 15 ऑगस्ट आहे. बघा लाडूला बघा, टोपी बघा. आय लव्ह माय इंडिया. मी तिला एक टोपी घेतली आहे आणि स्कूलचंच युनिफॉर्ममध्ये पाठवायचं आहे. बॅग वगैरे काहीच नाही. आज आज लाडू मज्जा करणार स्कूलला, हो की नाही? हाँ, बैग भी नहीं, टिफिन भी नहीं, कुछ भी नहीं। टिफिन नाही, कुछ नाही. चला आता आपण निघूया. हां चला, चलिए. हमारी नहीं है। यही तर आहे हमारी गाडी. लाडूला पोहोच केल्यानंतर मध्ये काही शूट नाही केला. मग लगेचच तिला 1 तासाने तिला घ्यायला गेले मी. मग घेऊन आल्यावर शूट केल्यानंतर लाडू आली शाळेतून. तर आता सकाळचे 10:30 वाजले. लाडूला घेऊन आली आहे मी स्कूलमधून. लाडूला काय भेटलं स्कूलमध्ये? तेरे बिस्किट. स्कूलमध्ये या ना टीचर जैसे ने. कोरियन के लोग ऐसे ऐसे करते हैं ना, वैसे मैं भी करती हूँ। हां, खा. आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्हाला पार्ले बिस्किट भेटायचं ना, कधी कधी 2 पुढे भेटायचे. तर एवढा आनंद व्हायचा. आणि आमचं 7 वाजता असायचं बरं का. तर मी जायचे ना 7 वाजता. तर एक मनामध्ये वेगळा आनंद असायचा की खायला भेटेल म्हणून. मग कधी लाडू भेटायचे. लाडू भेटले तर मग तर काय असे साचवायचं आणि घरी घेऊन यायचं. लहानपणी जे आपण राहतो ना तेव्हा शाळेत जातो, शाळेतले जे दिवस असतात किती छान असतात ना. आपल्याला कसलंही टेन्शन नसतं. आज आपल्याला किती टेन्शन आहे. पोरांना बघायचं, आपला त्यांना आणायचं न्यायचं. आता मी सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे कामच करते आहे. आणि डोक्यात एवढं काही टेन्शन आहे ना की आता भाजी काय करायची, स्वयंपाक काय करायचा. असं हिला बघितलं ना, आज नाही का बिस्किटचा पुडा भेटला, तिला एवढा आनंद झाला. ते बघून मला सगळं माझ्या शाळेतलं आठवलं नाही का. त्यावेळी सकाळी 7ला जायची, मग असं खायला भेटेल म्हणून आम्हाला आनंद व्हायचा. आज काही नवीन भेटणार आहे. मग कधी बिस्किटचा पुडा, कधी लाडू. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मी भाग घ्यायची. मम्मी प्रत्येक गोष्टी, डान्स आहे, 15 ऑगस्ट, सगळे माझ्याकडे गिफ्ट हे आहेत. कार्ड आहे तुम्हाला दाखवून. और ना स्कूल में जब बैठती थी ना मैं कालीन पे, हां हां. तो एक टीचर ने कुरकुरा वाला लड्डू दिया था। हां अगं. तर आता ब्लॉगला सुरुवात झालेलीच आहे. तर मला ना बऱ्याच वेळा असं म्हणजे माझ्या व्हॉट्सअपलाही मला प्रश्न केले, परत मला कमेंट्स केल्या आहे की ताई तुला जे ड्रेस येतात हे सगळं ते कसं येतात, काय येतात. आता लाडूला पण भरपूर सारे कपडे आलेले आहेत. तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. माझे पण भरपूर सारे पार्सल आलेले आहे. मी नका अजून म्हणजे मला ते व्हिडिओ बनवायचं. तुम्ही माझा थंबनेल बघितला असेल की आम्हाला जे हे सगळे कपडे येतात त्याचं आम्ही काय करतो, परत मग कसे येतात, कॉलॅबरेशन कसे भेटतात यूट्यूबला किंवा इन्स्टाला. भरपूर सारे असे प्रश्न आहेत. तर राहिला प्रश्न कॉलॅबरेशन मला कसे येतात ते तुम्हाला सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता माझा हा डेली रुटीन मी स्टार्ट करते. चला. अगं बाई, ॲम्ब्युलन्स चालली आहे ना, तर ती काय बोलती बघा ना. इसकी रक्षा करना, इसको ठीक कर लेना। अगं बाई, जो पण त्याच्यामध्ये जाणार आहे ना त्याची रक्षा करा. जो पण ॲम्ब्युलन्समध्ये आहे त्याला चांगलं ठेवा. असं जो भी एम्बुलेंस में डालते हैं और उसकी रक्षा करना, इसको जल्दी ठीक कर लेना। अगं बाई, छान बोलली बघा बरं. आणि चांगली गोष्ट आहे. ॲम्ब्युलन्सचा जेव्हा पण आवाज येतो ना, जेव्हा पण ॲम्ब्युलन्स जाते ना त्याच्यामध्ये सिरियस पेशंट असतं, ते आवाज करत जाते ना ॲम्ब्युलन्स. तर आपण बोलायला पाहिजे, देवा जो कोणी असेल त्याला बरं कर. देवा भी बोलने का? हां, देवा गणपती बाप्पा जो कोणी ॲम्ब्युलन्समध्ये असेल त्याला बरं करा. तर चला आता मी ना पटकन स्वयंपाक वगैरे करून घेते. तर आता मी आज बनवते आहे कढी. तर कढीचा विषय जर तुम्ही बघितला तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोलकाताला असताना काय झालं होतं काय नाही. त्यावर खूप सारा मला म्हणजे खूप सारा विषय तो वाढला होता कढीचा. असो, तर आता मी शिकले आहे बरं का कढी बनवायला. आणि मी बनवली होती ना आजची कढी, इतकी छान झाली होती ना, मस्त एकदम. कढी भात गरम गरम लय भारी लागतो. आणि कोणी काय करतं हळद टाकत नाही, पण मला हळद टाकलेलीच असे दिसायला सुंदर दिसली ना, मग ते खाऊ वाटतं आणि छानही लागतं. तर मग कढी बनवली आहे, गरम गरम भात बनवला आहे. आणि आज थोडंसं चेहऱ्याला म्हणजे सूज आली आहे. आणि मला ना ते बरं नसलं का थोडा ताप पण आहे मला. त्याच्यामुळं मग साहिलला म्हटलं जाऊ आपण इंजेक्शन घ्यायला. मला ते इंजेक्शन चालू आहे ना,
तर इकडे बघा मी भजे वगैरे पण बनवले आहे, मस्तपैकी त्यात टाकले आहे. ते भजे जे आहे ना ते माझ्या नवऱ्याला आवडतात. ते मला म्हणतात प्लेन कढी नको बनवत जाऊ, असे टाकत जा त्याच्यामध्ये. तर ते टाकले आहे मस्तपैकी. आणि इकडं ना शापूची भाजी डाळ घालून मी थोडंसं सुकी भाजी पण बनवली आहे. चेहरा बघा कसं झालेला आहे माझा. मला ना आज खरंच खूपच त्रास होतो आहे, त्याच्यामुळे माझे व्हिडिओ पण 4-5 दिवसापासून नाही आले. मला म्हणजे हेच होत नाही मला की ते मोबाईलला पण बघायची इच्छा होत नाही मला, इतकं दुखतं आहे मला. गोळ्या घेऊनही मला फरक पडा ना. मग साईडला घेऊन गेले आहे मी, बघा पुढे आहेच. मग इकडं शापूची भाजी बनवली मस्तपैकी डाळ टाकून. तर ही भाजी ना मला पहिली येत नव्हती बरं का, माझ्या आईमध्ये आलती ना तर माझ्या आईने मला शिकवली. त्यात थोडंसं पाणी घालून मग शिजवायची असते. छान झाली ती भाजी, खूप मस्त. साहिलला खूप आवडते अशी भाजी. आणि भाजी वगैरे शिजवली. त्याच्यानंतर मग साहिल, मी आणि लाडू आम्ही गेलो हॉस्पिटलला. लाडूला घेऊन नव्हतं जायचं पण ती रडायला लागली ना, तर साहिलच्या हातामध्ये माझी फाईल आहे. आणि ते शेजारी एक हॉस्पिटल आहे, तिथं फक्त इंजेक्शन घ्यायचं होतं मला. तर मग इंजेक्शन घ्यायला आम्ही चाललो आहोत. आणि ते आलो, लाडू पुढे बसली गाडीवर. मग इथे माझं इंजेक्शन दिलं आहे मला. आणि मग त्यानंतर घरी आलो. लाडूच्या पप्पांना गरम गरम भात, कढी वगैरे सगळं जेवायला दिलं. साहिलला चपाती लागते, तो चपातीचा विना खातच नाही, त्याला भात आवडत नाही. मग तिकडे डायनिंग टेबलवर तिच्या पप्पाला जेवायला दिलं आणि साहिलला इकडे रूममध्ये दिलं आहे. साहिल रूममध्येच बसतो जेवायला. आता काय जाऊ दे, आहे ते आहे आता काही गोष्टी. तो निवांत बसतो आपल्या एकट्याने. हॅलो, आहे का व्हिडिओ? तर आता लाडू आली आहे सगळे कपडे घेऊन. आमचं सगळं काम आवरलं. सगळं लाडूला परत एकदा आंघोळ घातली. सकाळी ना फक्त खांद्यावरनं घातली, थंडी खूप होती ना, मग आता तिला आंघोळ घातली नाही, केस वगैरे वॉश केली. आता लाडू तिचे सगळे कपडे आहेत ना ते दाखवती. बोल. देखो ये क्या मंगवाई है मम्मी, और देखो ये फर्स्ट क्लास आया, पर मैंने आपको लिंक टैप किया, इसको दबा दबा के तुरंत दबा के पूरी रात हो के दबा दबा के पूरा रात कर देना. इसलिए आपको मैं ऊपर लिंक पे नहीं दूंगी. ये मैंने ऊपर लिंक में डाल दिया, अब गायब हो गया. ऐसे रिव्यू देते हैं कपड़े का, सब दिखाओ कपडे. एवढे कपडे आले लाडूचे. हा दाखव पहिले, चल सगळ्यात पहिले हा दाखव. हा मी वरतीच ठेवला होता काढून ते. हां बघा, ती रिव्ह्यू करणार आहे. हा सगळं ती बोलणार आहे. आता कोणता कलर आहे, कसा आहे, कापड कसा आहे, सगळं ती बोलणार आहे. ब्लू कलर है. हां और इधर गाइस रुको, आप जाना है ना, मेरा वीडियो छोड़ के नहीं जाना. तब ना, और देखो ये वाले, मैं आपको धीरे धीरे दिखाती हूँ. देखो हां कितने सारे हैं ना इसमें कलर्स. वाह, पैंट भी है. ये मम्मी ने कितने सारे पैंट दे रही है. ये देखो, ये पैंट है और ये ड्रेस है. देखो ड्रेस, मैं इसमें फिट होता हूँ. देखो लाडू सगळे एक एक करून तुम्हाला फास्ट व्हिडिओमध्ये घालून पण दाखवणार आहे सगळी कशी दिसतात. ठीक है, और ढेर सारे मम्मा इतना बड़ा ढेर सारा आया है. हाथ भी है, हाथ पिंक हाथ. हाँ देखो ये दो, ये मैंने एक दो, अब ये दो आ गए. अब इसको कैमरामैन ओपन करो से. आम्ही पण पहिल्यांदा बघतोय हा कपडे. हो, वाव, ये तो कितना सुंदर है. ये देखो इसमें डॉग भी है, बिल्लू बिल्लू लो. और हाथ भी है. हं. और इधर है. वाव, पॅन्ट किती छान आहे. देखो ये वाला देखो, ये ऊपर फर्स्ट क्राइट है इसमें ऐसे पकड़ने के लिए. ये भी अब इसको खोलती हूँ. खुल गया. देखो देखो गाइस, इसमें कितना कलर है. पिंक कलर है, पर्पल कलर है, व्हाइट कलर है और ब्लैक कलर भी है. कितने सारे कलर है. और ना सुंदर सुंदर ग्रीन कलर भी है. देखो कितने सारे कलर है इसमें. और ना देखो पेन है क्या, नाही, फुल आहे फुल आहे. फूल है. देखो ये और क्या लाया है. मम्मी कितने भेजा पापा ने आपने. मैंने कितना सुंदर. देखो रेड है. देखो क्या करते हैं, इसमें व्हाइट कलर भी है. देखो ये पेन है, पेन का कलर बताती हूँ पहले. सर रिव्ह्यू बघा. देखो ये व्हाइट कलर भी है और ब्लैक कलर भी है और इधर रेड कलर भी है. देखो कितना सुंदर लग रहा है. रेड कलर है, व्हाइट कलर है. मैं पहन कर दिखाती नहीं सकता. देखो कितना येलो भी है, ब्लू भी है, व्हाइट भी है. और कपड़ा कैसा है उसका? कपड़ा सॉफ्ट कपड़ा है बोलना है. कपड़ा भी बहुत सॉफ्ट है, बहुत सॉफ्ट है. हाँ अभी कौन सा है? और गाइस बहुत सॉफ्ट से कपड़ा. देखो हाथ लगा के. हाँ देखो गाइस, हाँ देखो देखो, बहुत अंधेरा है. अंधेरा है. देखो कितना सॉफ्ट है. वाव, मैंने कभी नहीं देखा ये जिंदगी में इतने सारे कपड़े मेरे फर्स्ट क्राई वाले. जिंदगी में नहीं देखे कभी.
5 साल की जिंदगी में कभी नहीं देखे इतने कपड़े। अब मैं इसको ओपन करती हूँ। और गाइस ये भी सॉफ्ट सॉफ्ट है इन कपड़ों के जैसे। अभी दिखाती हूँ। मैंने कितने के बनाए मस्त लग रहे हैं कपड़े। अभी पहले आपका मैं ये वाला कितने सारे रंग बिरंगे कलर है। ये ब्लू कलर है, येलो कलर है और बाकी के पिंक कलर है, पर्पल कलर है, व्हाइट कलर है। और देखो चेन है खुल बंद करने के लिए, ऐसे खुल बंद कर सकते हैं। और देखो कैसा है, वाह पैंट कितनी सुंदर है, देखो इसमें ये भी है, कितना स्टाइलिश लग रहा है ड्रेस। देखो कैसा है। इसमें ढेर सारे कलर है, पिंक कलर भी है। अब मैं आपको न्यू ड्रेस दिखाती हूँ। निकालिए जल्दी से, कितना टाइम पास कर रही हो। ये देखो ये ड्रेस मम्मी ने ऊपर, मैंने और मम्मी ने दोनों साथ मिलकर लिंक टैप। चलो हम इसको वाह कितनी सुंदर कलर है। देखो देखो इसमें कौन सा कलर है चड्डी में। देखो इसमें ये व्हाइट कलर है, ब्राउन कलर है और लास्ट में येलो कलर भी है। ये देखो ये लो कितना भर भर के कर दिया मैंने। हाँ। और देखो कितना सॉफ्ट भी है। सॉफ्ट है। लगा के देखो, हाँ ये देखो उल्टा दिखा रही हो शर्ट, ऐसे दिखाओ, अच्छे से दिखाइए शर्ट को। इधर क्या लिखा है मालूम है आपको, गर्ल्स पावर। गर्ल्स पावरफुल होती है ऐसे लिखा है वहाँ पे, पावरफुल गर्ल्स। कलरफुल है, वाह कलरफुल है बहुत, वाह कितना सुंदर है, कलरफुल है। कितनी छान है। मम्मी क्या लिखा है इसमें? वाह ये शर्ट है बेटा, इतना सुंदर है। क्या लिखा है इसमें? इसमें स्माइल, और कितनी भारी कलर है। इधर क्या लिखा है? जस्ट हैव अ फन। Yes, colourful। हाँ देखो इसमें व्हाइट कलर है, ग्रीन कलर है, दिखाई- टेडी बेयर भी इसमें कलरफुल। इसमें कलरफुल टेडी बेयर भी है, कलरफुल। तो अब मैं इसको ओपन करती हूँ। हो गया जोर लगा के, पूरा जोर लगा था मैंने, पूरा। क्या है वो, दिखाइए तो। वो इधर लीजिए तो वो। इधर देखो, वाह ये शर्ट है बेटा, देखो इसमें स्टार ये शर्ट है, हाँ। व्हाइट स्टार है, स्टार है। और ग्रे कलर आणि भी ह्याचे है। सगळे जे कपडे आहे ना, आता मी तुम्हाला सांगते, हे बघा हे सर्व कपडे एकाच ब्रँडचे आहे बघा। हम इसमें बनियान भी लिखा है, बनियान। बनियान है नहीं, शर्ट है ये बेटा। तो देखो बनियान लिखा है इसमें। नहीं शर्ट है, देखिए सगळे एकाच ब्रँडचे आहे, बेबी हग। ये में भी है। और ये- देखो, हाँ? इसमें येलो कलर है, व्हाइट कलर है और इसमें भी कलरफुल। वाह ये कितनी सुंदर है। ये तो बहुत सुंदर है बेटा, इस पे पूरा पिक्चर ले दिया किया हुआ है। टेडी वाले थे। हाँ ये बहुत सुंदर है। पिंक कलर। और गाइस मैं इन सारे कपड़ों को ना पहन के भी दिखाऊंगी और ना इसको पहन के भी दिखाऊंगी। चलिए। पहले मैं इसको हाँ, चलिए, सब पहन के दिखाएंगे लाडू को कैसे। देखो बेबी, ठीक आहे पहनो। देखो अब मैं ऐसे करती हूँ, ऐसे ऐसे करण लगेच घातलेलं दाखवणार ती तुम्हाला, मी जसं दाखवते ना। हां ओ देखो मैं हाथ में डाल दूंगा। मैंने फिर से देख लिया, देखो कितने सुंदर लग रही है ना। ये व्हाइट है, येलो है, लाइट ब्लू है, व्हाइट है और लास्ट में कितने सुंदर लग रही हो। बस फोटो खींच मेरा। फोटो घ्यायचा। घ्या एक फोटो घ्या। घेतला ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ। अब फोटो खींच लिया मेरा। हाँ। अब ऐसे खींचो। अरे बापरे। चला आता दुसरं घाल। हाँ लाल वाला और ये वाला। चलो मैं इसको पहनती हूँ 3 2 1 गो। गाइस देखो मैंने अपने औरत जादू तो मैंने से ये भी पहन लिया। देखो मैंने जब मैं कपड़े ऐसे करी और ऐसे पहनी तो मेरे सच में पहन लिया। देखो कैसे लग रही हूँ मैं। फोटो खींचो मेरा। खींचो। खींच लिया। ले लिया। फुलता नहीं खींचो। अरे ले लिया, सबने ले लिया आपका फोटो। लाइट जल के ऊपर लगती तो पूरे लाइन में आग जल जाती है तब ना। रुको अब मैं इसको ऐसे करती हूँ, तुरंत बंद कर देना। कैमरामैन ऐसे करना। देखो सीधा करो, सीधा सीधा सीधा। 3 2 1 गो। गाइस देखो मेरे हाथ में ढेर सारा रंग है। मैंने इसको पहन लिया। इस पे लिखा है हैप्पी फैंडर। नहीं इसमें लिखा है Smile, स्माइल और इसमें सूरज है। देखो और सूरज। पीछे 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 दिखाइए। हाँ जस्ट हैव अ फन। जस्ट है अपन लिखा। और गाइस देखो मैं इसको भी पहनने वाली थी 3 2 1 गो। गाइस देखो मैंने ये भी पहन लिया। इसमें पापा के जैसे है। देखो पॉकेट है इसमें। देखो इसमें एक पॉकेट है, ये भी पॉकेट है इसमें, ये भी पॉकेट है। इतने पॉकेट है इसमें, इतने। अब मैं इसमें इधर रख सकती हूँ, मन करे तो इसमें भी रख सकती हूँ, किसी में भी रख सकती हूँ, जिसमें मन हो इसमें रख सकती हूँ। अब मैं गाइस ऊपर में लिंक दे, उसको दबा देना। मैं आ जाऊंगी और ये ढेर सारे टी-शर्ट दूंगी आपको। ऊपर लिंक दिया, इसको टैप 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 और रात होने में टैप 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 करके ना उसमें मैंने आपको ऊपर लिख दिया। इसको टैप टैप करके रहना। मैं आपको ये फ्री में नहीं दूंगी। फ्री में नहीं है, फ्री में नहीं मिलेगा कुछ। तू कैसे बोलती थी फ्री में? ये वाला कोई भी फ्री में नहीं है। ऐसे कैसे बोलती थी फ्री में? फ्री में क्योंकि मैं उनकी वो हूँ ना। नहीं, फ्री में नहीं है, सब पैसा से है ये। और देखो मैं क्या करूंगी। आपको आया तो सबको कैसे आएगा? सबको पैसा देके आ देना होगा। अभी मैं ये कर दूँ 3 2 1 गो। देखो मैंने ये भी पहन लिया। देखो कितनी सुंदर लग रही है स्माइल। देखो मेरा फोटो खींचो। हाँ ये करूंगी 3 2 1 गो। देखो गाइस मैंने ये भी पहन लिया दादी से। मैंने ऐसे किया था, हो गया था। देखो किसी लग रही है मैं। दांत करके दिखाओ।
कसं आहे थांब एक मिनट बाळा. मैं इसको पहनने वाली, मैं इसको तो पहन लिया, अब इसको पहनाने वाली. रीत वाले को देखो गाइस, मैंने ये भी पहन लिया जादू से. देखो कितनी सुंदर लग रही है पर्दा से. हा पण मस्त आहे, हलका फुलका डिसेंट सुंदर. घ्या फोटो घ्या. गाइस देखो मैंने ये भी कर लिया. देखो स्नैक करो गाइस, इधर का दिखाओ क्या पीछे का. ये वीडियो के नीचे लिंक दिया हुआ है. इसको सारे कपड़े चाहिए होंगे तो 2 दिए हुए हैं और 2 आपको अभी तक गाइस देखो मैंने ये भी कर लिया. देख से देखो कैसे दिख रही हो, फोटो खींचो मेरा. गाइस मैं पिज्जा खा रही हूं, मुझे नीचे देख सकते हैं. देखो मैंने नजर खा लिया. ये हेल्दी फ्रूट नहीं होते बल्कि ये बैकफूड होते हैं, क्योंकि मुझे ना हेल्दी फ्रूट भी पसंद है जो ताकत देते हैं. तो जब मैं ना कभी कभी खाया करती हूँ मैं, जब मन होता है तो जब मैं वो खाने वाली लड़की देखती हूँ तो मुझे बहुत भूख लगती है. देखो पिज्जा खाने के बाद ये अभी ये खा ले. देखो किसे देखो मैं इसको खोलती हूँ. 3 2 1 गो. मस्त पर गरम 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 और गरम गरम. हाँ मस्त खुशबू. टेस्टी, बहुत टेस्टी. समर प्लेसमेंट्स लगने के चांसेस हैं. आहे का व्हिडिओत? जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर पण करा हां. तर लाडो गेली आहे तिच्या पप्पांसोबत आत्ताच खाली चक्कर मारायला. आणि हा आहे शनिवारचा ब्लॉग. तुम्ही आता रविवारी बघताय का सोमवारी बघताय माहीत नाही, कारण की मला जमन तसं मी एडिटिंग करणार आणि पोस्ट करणार. तर साहिल दिसला नसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. साहिल गेला आहे त्याच्या मित्राकडे. आज त्याच्या मित्राला सुट्टी असती, तर तो म्हणला मम्मी मी येतो चक्कर मारून. तर राहिला विषय थंबनेलचा. तुम्ही माझा थंबनेल बघितला असेलच की कोलॅबरेशन कसे भेटतात, कोलॅबरेशनचे कपडे मी ठेवून घेते का, मग ते कसे पैसे भेटतात, मग ते कसं असतं, आम्हाला पण कोलॅबरेशन करायचं आहे. बरेचशा ताईंना नाही का असं कन्फ्युजन आहे की नेमकी कोलॅबरेशन कसं भेटतं. तर तेच कन्फ्युजन मी आज दूर करणार आहे, कारण की मला व्हॉट्सअपलाही बरेच मेसेज आलेले आहे की ताई आम्हालासुद्धा कोलॅबरेशन करायचं आहे, आम्हाला डिटेल्स सांग ना कसं करायचं काय करायचं. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे सांगाल की तुम्ही जर यूट्यूबर असाल, तुमचं पण चॅनल असेल, तुम्हालाही कोलॅबरेशन करायचं असेल, तर सगळ्यात आधी तुम्ही तुमचं रिअल आय डी म्हणजे तुमचा रिअल फेस, तुमचे रिअल व्हिडिओ पाहिजे, तुमचे स्वतःचे, ना की दुसऱ्याचे व्हिडिओ. काही लोक काय करतात, दुसऱ्याचे व्हिडिओ डाउनलोड करतात आणि तेच चॅनल बनवतात आणि ते पोस्ट करतात. तसं चालत नाही, कारण की यूट्यूब जे असतं ना, यूट्यूबचं जे अल्गोरिथम आहे ना, आता समजा मी हा व्हिडिओ मी बनवला आणि हा मी पोस्ट केला. पोस्ट केल्यावर त्या यूट्यूबच्या याच्यामध्ये एक हा व्हिडिओ आला आहे हे त्यांना ते मशीन असते त्यांची, तिथं काही माणूस नसतो बसलेला, ते समजतं त्यांना की हा व्हिडिओ हा आलेला आहे. पण तोच जर व्हिडिओ एखाद्याने डाउनलोड केला आणि परत त्याच्या चॅनलवर अपलोड केला, समजा माझा का व्हिडिओ तुम्ही त्याने डाउनलोड केला आणि तो जर टाकला चॅनल बनवून, तर ते चालत नाही. ते लगेच कळतं, मग ती आय डी वगैरे ती बॅन होते. आणि AIची व्हिडिओ तर अजिबातच नाही पाहिजे. ज्याचे पण AIची व्हिडिओ आहे त्याला कधीच कोलॅबरेशन भेटणार नाही, तो कधीच सक्सेस होणार नाही. हा प्रश्न इथं झाला. आता दुसरा प्रश्न असा होता की तू हे कपडे जे मला येतात त्याचं मी काय करते, तर ते मी वापरते. माझ्या साईजचं जसं ब्रँड असतात ना, तर त्यांना मी माहिती आहे की मी किती साईजचं वगैरे वापरते. आणि ते मला पाठवतात ना, तेव्हा असं खूप सारं नाही पाठवत, 2 3 4 असे ड्रेस पाठवतात. आणि ते मला हर 2-4 दिवसाला किंवा 5 दिवसाला असं नाही भेटत. एखादं 4 महिन्याने, कधी 5 महिन्याने. आता हे नाईट ड्रेस आले होते 4 महिन्यापूर्वी, 3 नाईट ड्रेस आले होते, तर ते मी वापरले, मला आवडले. आणि ते इतके मस्त निघाले ना, हे मी वापरलेले, हे बघा मी घातलेलंच आहे. कापड तर एवढं भारी आहे ना याचं, म्हणजे समोरच्याने मला दिलेत कोलॅबरेशनसाठी, पण खरं तर इतके छान निघाले ना, ते मला अगदी आवडले. म्हणजे कधी कधी काय काय होतं, आपल्याला जे घ्यायचं असतं ना, जे मनासारखं ते भेटत नाही. आणि मग ते काय करतात ब्रँड की मग असं आम्हाला देतात, मग आमच्या थ्रू तुम्हाला माहिती पडते की नाही अरे हा ड्रेस छान आहे, मग लिंकवर जाऊन बाय करतात. तर 4 महिन्यापूर्वी मला आता हे आले होते. त्याच्यानंतर आता मध्ये मला हे इंडो इरा जे ब्रँडचे कपडे मला आत्ता मी ड्रेसेस दाखवले आहेत तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये, ते आले होते मला. आणि मी एक कपड्यांचं काय करते, तर मी कपडे ठेवून घेते, कारण की जेव्हा कपड्याचं प्रमोशन कोलॅबरेशन जेव्हा कपड्यांचं येतं, तर ते कपडे आम्हाला जेव्हा देतात तर ते कपडे देतात, पैसे वगैरे देत नाही. ते कपडे तुम्ही वापरा असं असतं ते ब्रँडचं. आज आता तुम्ही ते आज लाडूचं पाहिलं आहे. लाडूला 7-8 महिन्यापूर्वी भरपूर सारे कपडे आले होते लाडूला.
तर आज लाडूसाठी भरपूर सारे ते याचे आले होते कपडे, फर्स्ट क्रायचे कपडे लाडूसाठी आले होते. कोलकाताला पण असताना लाडूसाठी बऱ्याच वेळा आलेले बरं का, कोलकाताला असताना पण आलेले आहे. आणि मी तिला तेच कपडे वापरतात, तर तिला एवढे सगळे कपडे आलेले आहेत ना, ते सगळे तिला वापरणार. तर सगळ्यांच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटणार आहे. जर व्हिडिओच्या खाली लिंक नाही भेटले तरी तुम्ही फर्स्ट क्राय तुम्ही ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे असे छान छान ड्रेसेस भेटतील. आणि मेन ह्या जे कपडे लाडूचे आहे, आता मी हा जो व्हिडिओ बनवला ना, आता हे तिला घालून पण दाखवले. कसं असतं, ब्रँड काय सांगतात की तुम्ही कपडे दाखवतात ना, तेव्हा तुम्ही ते वेअर करून पण दाखवा. तिला मी ते पूर्ण वेअर केले. आम्हाला किती तकलीफ झाली आहे, एक एक ड्रेस काढायचा घालायचा सगळं. ते पण एक काम आहे, ते काही फुकट नाही, सगळं प्रत्येक गोष्टीचं काम असतं. तिला पण किती हे झालं की प्रत्येक ड्रेस घालायचा दाखवायचा. तर मग ते तसं तो आता हा जो व्हिडिओ मी बनवला ना, हा याची जी लिंक असते ना, आता ज्या ब्रँडकडनं आम्हाला कपडे आलेले असतात ना, त्या ब्रँडला आम्ही ती लिंक पाठवतो. मग ती लिंकवर तो ब्रँड काय करतं, ते व्हिडिओ चेक करतात की व्हिडिओ कसा आहे, या व्हिडिओमध्ये त्यांनी आमच्या ब्रँडचं नाव घेतलं का, प्रॉपर कपडे दाखवले का घालून, प्रॉपर टॅग दाखवले का, हे सगळं बघतात ते प्रत्येक गोष्टीचं बरं का. प्रोडक्ट्स ह्याचा असू दे किंवा हेअरचा असू दे, कुठलाही असू दे, तर ते चेक करतात. मग आमचा व्हिडिओ तिकडं ॲक्सेप्ट करायला पाहिजे, ते पण महत्त्वाचं असतं की हा त्यांनी ॲक्सेप्ट केला आहे, तेव्हा कुठं जीवात जीव होतं की एवढा मोठा व्हिडिओ बनवला आणि तो सक्सेस झाला बा. असं भरपूर ह्याच्यामध्ये ना भरपूर साऱ्या गोष्टी असतात. प्रोफाईल पण अशी छान बनवा की तुमच्याकडं ब्रँड कोलॅबरेशन आलीच पाहिजे. तशी मी माझी बनवलेली आहे, तुम्ही माझी चेक करा. माझी इन्स्टाची प्रोफाईल चेक करा, माझी यूट्यूबची प्रोफाईल चेक करा. कडनं पण काही चुका झालेल्या आहे, प्रत्येकाकडनं ह्या चुका होतातच. नवीन यूट्यूबर, आता मी पण जेव्हा नवीन नवीन आलते ना, तेव्हा मी काय करायचे तुम्हाला खरं सांगते, असं मला रेसिपीचं चॅनल दाखवायचं मला हे होतं. तर मी काय केलं ना, सगळ्यात आधी मी लोकांचे व्हिडिओ डाउनलोड करायची, चॅनल बनवलं आणि टाकायची. त्याला व्ह्यूज अजिबात येत नव्हते आणि ते डायरेक्ट इलिजिबल असतं, ते लिहून यायचं. म्हणजे हे ते लगेच कळतं, यूट्यूबला लगेच ह्या गोष्टी कळतात. त्याच्यामुळे कधीही कुणाचे व्हिडिओ डाउनलोड करायचे नाही. आपल्याला बनवायचं आहे, आपल्याला सक्सेस व्हायचं आहे, तर आपण स्वतःचे व्हिडिओ बनवा. हे माझं शब्द तुम्ही लक्षात ठेवा. मी म्हणजे जे आहे ते रिअल तुम्हाला सांगते. जे मी सांगते ना, ते तुम्हाला कोणीच सांगणार नाही कारण की मी स्वतः त्याच्यातून गेलेली आहे. जेव्हा मी नवीन नवीन यूट्यूबला आलते ना, तर मला व्ह्यूज नव्हते येत. तर मला पण असं वाटायचं की अरे मला व्ह्यूज का येत नाही, माझे व्हिडिओ का बघत नाही लोक, त्यांचे का बघतात, तर ते का बघतात, तेवढे सबस्क्रायबर झाले पाहिजे ना. हां, तुमचे जर 100 आणि 500 सबस्क्रायबर असेल तर कसं काय तुम्हाला कोणी बघन. तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार, तुम्हाला खूप टाकावं लागतं, ते व्हिडिओ टाकावंच लागतात. तेव्हा ते हळूहळू, आता माझ्या एका व्हिडिओला आहे ना, कधी 5, कधी 6, कधी 7 असे नवीन सबस्क्रायबर येतात. किती? 5. कधी चांगले व्हिडिओ जर गेला ना 20Kच्या पुढं, तर मग त्याला 10 सबस्क्रायबर आले किंवा 15 सबस्क्रायबर आले, असं होतं. म्हणजे हे सबस्क्रायबर ज्या आतापर्यंत म्हणजे झाले आहे ना 30,000. एक बाई बोलते की फेक आहे. अरे मी कष्टाने केलेले आहे ते, खरं सांगते. एक व्हिडिओला मी खूप कष्ट घेतलेले आहे. तेव्हा ते कुठं, आता तुम्हाला मी आता मला दाखवता येणार नाही, तुम्हाला मी दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रूफ दाखवून की माझ्या एका व्हिडिओला मला किती सबस्क्रायबर येतात. लॉंग व्हिडिओला, शॉर्ट व्हिडिओला येतात 2, 3, 4. तर मग असं 4 याला आले, 4 दुसऱ्या व्हिडिओला आले, मग तिसऱ्या व्हिडिओला 10 सबस्क्रायबर आले. असे आम्ही जमा केले हो. असे आम्ही लोकांचे बघा, असं हे नाही आहे, म्हणजे फेक नाही आहे. सगळे मला स्वतः, तुम्ही स्वतः माझे व्हिडिओ बघतात, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि तुम्ही मला अगदी मनापासून सबस्क्राईब केलं आहे, त्याला रिॲलिटी म्हणतात. बरोबर आहे का नाही. तर मग हे सगळं कष्टाचे काम आहे, ते सोपं नाही आहे. 2-2.5 वर्षापासून मीही कष्ट घेतले आहे यूट्यूबमध्ये. कुठली गोष्ट फुकट नसती काय. बोलणारे नाही का असं बोलतात काही पण नाही का. तर असं वाटतं मनाला काही गोष्टी, त्याच्यामुळे बोलते मी. तर राहिला प्रश्न कोलॅबरेशनचा, तर इन्स्टाचे कोलॅबरेशन इन्स्टाला आले का ते व्हिडिओ आम्ही इन्स्टाला टाकतो, यूट्यूबचे आले का यूट्यूबला टाकतो. आता लाडूला आज कपडे आले, त्याचा मी व्हिडिओ बनवला, तो सगळा मी टाकला, पोस्ट करते आता. आणि कोलॅबरेशन कशी भेटतात, तर इन्स्टाला मॅसेजमध्ये त्यांचा मेसेज कसा येतो की तुमची प्रोफाईल आम्ही चेक केली आहे, आम्हाला आवडली आहे, तर तुम्ही आमच्यासोबत काम करणार का, असे ते ब्रँडचे आपल्याला मॅसेज येतात. मग आपण त्याला उत्तर द्यायचं. मग ते आपला फोन नंबर मागतात ब्रँड, मग आपला फोन नंबर द्यायचा आणि मग ते आपल्याशी व्हॉट्सअपला चॅटिंग वगैरे करून बोलतात की तुम्ही किती पेमेंट घेणार, तुम्ही कसं करणार, व्हिडिओ अशी पाहिजे. मग ते एक PDF पाठवतात. ब्रँड काय करतं, PDF टाकतात. PDFमध्ये सगळी डिटेल्स असते की तो व्हिडिओ किती मिनटाचा पाहिजे, तो कसा पाहिजे, ते सगळं असतं त्याच्यामध्ये. इंग्लिशमध्ये असतं सगळं. तर मग ते सगळं असतं. मला अक्षरशः तुम्हाला माहिती आहे, मला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, मला खूप शिकावं लागलं. मी सगळं हे शिकले आहे, म्हणजे मी
की ते PDF मध्ये कसं, माझ्या नवऱ्याने मला काही काही गोष्टी ह्या शिकवल्या आहे की कसं वाचायचं कसं नाही, नाही का. मग हळूहळू मला येते. हो मी आहे, मला बोलतात ना अडाणी, हो आहे, जे आहे ते आहे, त्यात काय लाजायचं काय. जेवढं शिक्षण आहे तेवढं मी सांगितलं आहे. उगाचच खोटा आव्हानायचा आणि मेले हायफाय आणि मेले शिकलेली मला लई इंग्लिश येतं, कशाला खोटं बोलायचं. जे आहे ते आहे माझं. तर मग ती PDF असती आणि मग ते सगळं माहिती देतात आपल्याला. आणि यूट्यूबचं कसं असतं, यूट्यूबचं मेल आय डीला मेल येतो किंवा मग अबाउट सेक्शनला व्हॉट्सअप नंबर असतो. त्याच्यावर ते असं करतात मेसेज की तुमच्या संग आम्हाला काम करायचं आहे तुम्ही. आणि कोलॅबोरेशन कुणाला भेटतं, ज्याला व्ह्यूज आहे, ज्याला भरपूर व्ह्यूज येतात इन्स्टाला आणि यूट्यूबला. तर मला एवढं सांगायचं होतं की कोलॅबरेशनसाठी आपल्याला कुणाकडे जावं लागत नाही, कुठलाही फॉर्म भरावा लागत नाही, कुणालाही सांगावं लागत नाही आम्हाला कोलॅबरेशन द्या. मला आत्तापर्यंत जसे कोलॅबरेशन आलेले आहे तेच तुम्हाला मी सांगितलं आहे. ब्रँड आपल्याला आपले व्ह्यूज किती आहे त्याच्यावर आपल्याला ते कोलॅबरेशन येतात, हे लक्षात ठेवा. स्वतःहून ब्रँड आपल्याला कोलॅबरेशन देतात, ना की आपल्याला ब्रँडकडे जावं लागतं. ब्रँड आपल्याकडे येतं. फक्त आपण आपली जी आयडिया आहे ती इतकी सुंदर बनवा की त्याच्यावर व्ह्यूज आले पाहिजे, लोकांनी तुम्हाला कमेंट केले पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. तेव्हा ब्रँडच्या ते लक्षामध्ये येतं, ब्रँडपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवतात आणि ब्रँड स्वतःहून आपल्याला कोलॅबरेशन देतं. हो, मलासुद्धा पहिले असं वाटायचं, अरे कशी येत असते कोलॅबरेशन, कशी भेटतात लोकांना कोलॅबरेशन, मी फार विचार करायची. मग मला यायला जेव्हा लागलं मी म्हणते ओ अच्छा असं असतं का. मग ते आपल्याला मेसेज स्वतःहून मला मेसेज येतात, माझ्याकडे आहे, पण मी तुम्हाला त्याचे प्रूफ पण देईन ना पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला कसे आले आहेत ना त्याचे स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला इथे लावून देईन की कोलॅबरेशन असे येतात. मला स्वतःहून ब्रँडनी इन्स्टाला मेसेज केले आहे आणि यूट्यूबला जे मला कपड्यांचं वगैरे मला जे येतं ना ते मला मेल येतो यूट्यूबला, फक्त माझ्या व्हॉट्सअपला येतं की तुम्हाला आमच्यासोबत काम करायचं आहे का. तर मग मी म्हणते हो मी इंटरेस्टेड आहे तुमच्यासोबत काम करायला. हे सगळं अशी प्रोसेस असते. त्याच्यामुळे तुम्ही तनतन करू नका, ह्याला मेसेज त्याला मेसेज, कसे कोलॅबरेशन घ्यायचे कसं करायचं नाही. आणि चला खूप 22 मिनटं बोलले, किती मोठा व्हिडिओ होता बघितलं ना. जाऊ तुम्हाला बोर होईल, जाते मी आता. बाय बाय.